अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। नगर परिषदेविरोधात संताप, आजपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात। कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, ब्ल्यू बीम टायगर सेनेचा निर्धार आता आरपार। यवतमाळ ब्ल्यू बीम टायगर अस्थायी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली यवतमाळ नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आज बुधवारपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली। मागील 9 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी आता आंदोलनाच्या उग्र टप्प्यात प्रवेश केला आहे। कामगारांचे आंदोलन सकाळी 11 वाजता नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू झाले असून आता गप्प बसणार नाही, न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला। हेतुपुरस्सर कामावरून कमी केलेल्या सफाई कामगारांना पुनर्नियुक्त करावे, सर्व कामगारांना किमान वेतन लागू करावे, 2022 ते 2025 दरम्यान झालेल्या वेतनातील तफावतीची भरपाई द्यावी, ESIC आणि PFचा लाभ प्रत्यक्ष पोहोचावा, सेवानिवृत्त कामगारांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत, आउटपुट कंत्राट प्रणाली रद्द करावी व जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करावी, आरोग्य विभाग प्रमुखांची बदली करावी व आर्थिक देयकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी केली आहे। संघटनेने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सरकारी कामगार अधिकारी आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्यामदादा बनसोड, संजय मेश्राम, नितीन भुसरेड्डी, विकेश काळे, सूरज बोरकर, शेख हसन, शेख अब्बास, आदेश मेश्राम, शैलेंद्र देशपांडे, सावंत चौधरी, अमजद खान उर्फ छोटू खान, रोशन कोटंबे, अनिल वानखडे व अबादास डोंगरे यांचा सक्रिय सहभाग आहे। 8 दिवसपर्यंत आम्ही चालवू आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र पद्धतीचं आंदोलन मागण्या कोणाला करत आहे आता? आम्ही नगर परिषद CO हे आमचे मूळ मालक आहेत, आम्ही त्यांना या डिमांड्स करून राहिलो, त्यांनाच या मागण्या मागून राहिलो आहे। तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास काय करसाल तुम्ही? आमच्या मागण्या जर आता मान्य झाल्या नाही तर पुढचं जे आमचं आंदोलन राहील, सगळ्यात शेवटचं आंदोलन आमचं राहील कामबंद आंदोलन। पूर्ण यवतमाळ शहरामधलं जे घाणीचं काम आणि नाल्या काढण्याचं आणि कचरा उचलण्याचं काम जे पूर्ण कामगार करतात आणि ज्यामुळे हे शहर स्वच्छ राहते, हे पूर्ण काम आम्ही टोटली बंद करू आणि पूर्ण शहरामध्ये जी घाण जमा होईल किंवा जी रोगराई वाढेल याला सर्वस्वी जबाबदार नगर परिषद राहील, असं आमचं आंदोलन राहील।